हॅलो गाईज, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक सुंदर अशी साडी. ती साडी ही खूप बजेटफुल आणि ती खूप अशी एलिगंट आहे, डिसेंट आहे आणि ती तुम्ही ऑफिस वेअरसाठी वेअर करू शकता. तर ती साडी ही आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर इज लाइक ओ माय गॉड 10 ऑन 10. खूप सुंदर अशी साडी आहे आणि याच्यावरती हे छोटे-छोटे जे असे बुट्टे आहेत. वॉव! इट्स अमेझिंग. मला ही साडी खूप 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 आवडली. तुम्ही बघू शकता हिची अशी वेव्ही अशी बॉर्डर आहे आणि इट्स लाइक सिरियसली हिचा कलर खूप मस्त आहे. माझ्या स्नोईला मॅच होईल असा हा कलर आहे ना. आय नो. सो मी ही साडी कशी वेअर केली आहे आणि ह्याचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. सो प्लीज 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 गो अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि तुम्ही बघू शकता मी कशी साडी वेअर केली आहे. सो प्लीज प्लीज गो अँड सबस्क्राईब माय चॅनल फर्स्ट. चला तर मग गेट रेडी विथ मी ऑन दिस साडी. गेट रेडी विथ मी करायच्या आधी मी माझा माइंड सेट करून घेत आहे. सो मी तुम्हाला एक हे सांगायचंच विसरली की हा माईक मला कोणी दिला आहे. ऍक्च्युली मी ब्लॉगिंग सुरू केलं होतं ह्याला खूप टाइम झाला होता आणि मी माईक यूज नव्हती करत. सो माझी एक फ्रेंड आहे स्टेफी डेव्हिस. सो तिने मला सजेस्ट केलं होतं की प्लीज ब्रो यूज माईक. बट आय वॉज लाईक की आय एम नॉट अ बिग इन्फ्लुएन्सर ऑर वॉट. सो मला काय गरज आहे माईकची अँड ऑल. बट तिने मला खूप असं इन्स्पिरेशन दिलं आहे. तिने मला खूप असं मोटिवेट केलं आहे की ब्रो यूज माईक. स्टिल मी असं ऐकत नव्हती तिचं काय. तर त्या मुलीने माझ्यासाठी गेट्सवेअरचं स्वतःहून माईक मला गिफ्ट केला आहे आणि तो माईक हा आहे आणि तो खूप खूप मला तिने मला ना हा माईक गिफ्ट केला. इट वॉज लाईक माझ्यासाठी खूप मोठं असं म्हणजे कोणी असं केलं नाहीये आधी माझ्या लाईफमध्ये. लाईक माझे मम्मी पप्पा सोडून माझ्या लाईफमध्ये कोणी असं केलं नाहीये माझ्यासाठी सरप्राईज अँड ऑल. बट ते बोलतात ना मुलीच मुलीची दुश्मन असतात अँड व्हॉटएव्हर इट इज. सो त्यांच्यासाठी हा खूप मोठा असा तमाचा आहे की नाही. माझे मुली अशा नाही, स्पेशली स्टेफी अशी नाहीये. तिने माझ्यासाठी हा माईक पाठवला आहे की म्हणजे हे एक प्रकारचं तिने मला मोटिवेटच केलं आहे. सो इट्स 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 अ मी इट्स मीन्स अ लॉट फॉर मी आणि स्टेफी. थँक्यू सो मच. So first of all, what I used on my daily basis, लोटसचा कन्सिलर. आज मी खूप जास्त असं कन्सिलर अँड फाउंडेशन लावणार नाहीये बिकॉज मला एक मस्त डॉट अँड कीचा खूप छान प्रोडक्ट भेटला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट आय अप्लाय सनस्क्रीन ऑन माय फेस. सनस्क्रीन अप्लाय केल्यावरतीच ना खूप असा फरक जाणवतो कारण की लोटसचा हा सनस्क्रीन खूप डीपली मॉइश्चराइज करतो आपली डॉट अँड कीचा स्लो फ्री. सो इट्स लाईक ह्याच्यामुळे ना मला कोणत्याही प्रकारचं बोलतो ना फाउंडेशन अँड ऑल यूज करायची गरज नाही भासत आहे. सो हे खूप असं नॅचरल ग्लो देणार आहे. थोडंसं असं ग्लॉसी आहे. ऍक्च्युली मला नेल पेंट पण चेंज करायचा आहे. बट माझ्याकडे एवढा टाइम नव्हता. मला हा व्हिडिओ बनायचा होता बिकॉज मी लॉग इन आहे. तर तुम्ही असं जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं कोणतीही पेन यूज करायचं असेल तो इथेच. तर हे प्रोडक्ट जे आहे ना ते सिरियसली खूप हे सुद्धा याच्यामध्ये सुली क्रीम आहे ना ही ऍक्च्युली खूप 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 सुंदर आहे ही सोप क्रीम. बघू शकता तुम्ही इन्स्टंट ग्लो दिलेला आहे क्रीम. आणि सिरियसली लावल्यावरती एवढं रिफ्रेशिंग असं फेसला खूप असं रिफ्रेशिंग असं वाटतं ना. कारण याचा स्मेल पण पोटाचा स्मेल आहे. बघू शकता तुम्ही ग्लो खूप आलेला आहे ऍक्च्युली. कॉटन प्रोडक्ट्स ना खूप उमेशवर असतात. आफ्टर दॅट मग हे लावल्यानंतर ना मला ऍक्च्युली फाउंडेशन लावायची गरजच नाही कारण ऑलरेडी स्किन खूप अशी कारण ऑलरेडी माझा ना फेस असं खूप ग्लोइंग असा दिसतोय. बघू शकता तुम्ही. म्हणजे मला फाउंडेशन लावायची गरजच नाही. आय जस्ट काय गरज आहे मग एवढं सुंदर असं प्रोडक्ट बनवलं तर काय गरज आहे ओव्हर मेकअप करायची.
तसंही मी तुम्हाला ऑफिस वेअर लुक करून दाखवणार आहे. सो एवढा मेकअप पुरेसा आहे. सो आफ्टर दॅट मी त्याच्या आधी मी थोडंसं माझी पेन्सिल यूज करणार आहे. जी मी ब्राउन आयब्रो पेन्सिल यूज करते. तर ती मी यूज करणार आहे. आफ्टर दॅट मी यूज करणार आहे माझा ब्लश. ब्लश कधीही यूज करताना ना, whenever you put a blush on your brush, you have to tap like this. So तो थोडा सटल होऊन जातो. जास्त ब्लश नाही लावायचा आहे. ते थोडंसं असं पिंकी 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 नाही दिसलं पाहिजे. तुम्हाला एकदम असं नॉर्मल ब्लश त्याच्यानंतर मी यूज करणारी माझी ही लॉंग वेअर लिपस्टिक आहे. क्रीमी मॅट आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे. इनसाइडची ही लिपस्टिक आहे. क्रीमी. बघू शकतो तुम्ही किती सुंदर अशी लिपस्टिक आहे ही. थोडीशी अजून अप्लाय करू शकते मी काहीतरी. त्याच्यानंतर ना ऍक्च्युली हा ऑफिस वेअर ठेवला आहे मी. सो मी जास्त काही बँगल्स आणि वगैरे नाही यूज करणार आहे. इन्स्टेड ऑफ बँगल्स हे घालणार आहे. कारण हे याच्यामध्ये खूप सुंदर असं दिसणार आहे. आफ्टर दॅट इयरिंग्स. सो मला असं वाटतं इयरिंग्स ऑफिस वेअर आहे. तर हे इयरिंग्स मी वेअर करणार आहे. बघू आपण कसे दिसतात. हे एक्झॅक्टली मॅच आहेत माझ्या साडीसोबत हे इयरिंग्स. सो हे परफेक्ट दिसणार आहे. हो. त्याच्यानंतर मी लास्ट बट नॉट लिस्ट मस्त अशी ब्लॅक कलरची टिकली लावणार आहे. सो आफ्टर इयरिंग मी घालणार आहे एका हातामध्ये माझं वॉच. मला कसं ऑफिस वेअर लुक हवा आहे ना आपल्याला. दुसऱ्या हातामध्ये मी घातला आहे माझा वॉच. सो इट्स प्रिटी लेडी लुक रेडी झालेला आहे. सो बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी ही साडी आहे. हिच्यावर किती सुंदर असे डॉट्स आहेत. हिचा पदर खूप अमेझिंग आहे, परफेक्ट फिट आहे. मला तर ही साडी खूप आवडली आहे. तुम्हाला हा फुल लुक दाखवते मी. हे बघा ह्याचा हा फुल लुक आहे. किती सुंदर अशी साडी दिसत आहे. ऑफिस वेअरसाठी खूप सुंदर आहे, खूप सॉफ्ट आहे. ही ही साडी खूप भरपूर अशी हेवी पण नाही आहे, ऑसम आहे. सो तुम्हालाही ही साडी हवी असेल तर कॉमेंटने लिंक. बघू शकता किती सुंदर आहे ही साडी.